नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्मार्ट अभ्यास या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण इडियम्स पार्ट 2 या लेक्चरमध्ये काही अतिशय महत्त्वाचे इडियम शिकणार आहोत. जर तुम्ही पार्ट 1 बघितलेला नसेल, तर तो तुम्ही नक्की बघा. येणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षांसाठी हे लेक्चर अतिशय महत्त्वाचे असणार आहे. तलाठी, सरळ सेवा, एम-पी-एस-सी, शिक्षण भरती या सर्व परीक्षांमध्ये इडियम्सवर मीनिंग, एम-सी-क्यू, सेंटेन्स बेस्ड क्वेश्चन्स अगदी हमखास विचारले जातात. आजच्या लेक्चरमध्ये आपण प्रत्येक इडियमच्या सोप्या शब्दात अर्थ, त्याचं मराठी एक्सप्लेनेशन आणि त्याला लक्षात कसे ठेवायचे, हे आपण शॉर्ट ट्रिकने बघणार आहोत. आणि एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यूने जे एम-सी-क्यू विचारले जातात ते सुद्धा आपण बघणार आहोत. म्हणून मित्रांनो, हा लेक्चर शेवटपर्यंत नक्की पहा. तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा, नोट्स काढा आणि रोजच्या जीवनात हे इडियम्स वापरण्याचा प्रयत्न करा. कारण आजचे लेक्चर अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. चला तर मग आजचं इडियम पार्ट 2 या लेक्चरला सुरुवात करूयात. तर आपलं फर्स्ट इडियम आहे लाइक अ फिश आउट ऑफ वॉटर. आता लाइक अ फिश आउट ऑफ वॉटरचा जर आपण अर्थ बघितला सेंटेन्सवरून, की जसं फिशला जर आपण पाण्याच्या बाहेर काढून ठेवलं तसं. ठीक आहे. जर आपण मच्छीला पाण्याच्या बाहेर काढून ठेवलं तर काय होईल? ठीक आहे. तर ते काय होईल? एक तर ती मरून जाईल, तिच्यासाठी एक सिच्युएशन, अनकम्फर्टेबल सिच्युएशन होईल, एक नवीन जागा होईल, की त्या पाण्याशिवाय ती कशी जगणार आहे? ठीक आहे. तर तुम्ही हे लक्षात ठेवू शकता, की जर मच्छीला पाण्याच्या बाहेर काढलं तर तिच्यासाठी ते सिच्युएशन काय होईल? एक अनकम्फर्टेबल सिच्युएशन होईल. आपलं जर आपण एक्झाम्पल घेतलं, तर आपण काय, आपल्यामधले खूप सारे मित्र-मैत्रिणी आहेत माझ्या, त्या तुमच्यामधले, की जे आपलं जे होमटाउन आहे, आपलं होमटाउन सोडून तुम्ही एका मोठ्या शहरात आले असाल शिकण्यासाठी, क्लासेससाठी म्हणू शकता, नोकरीसाठी म्हणू शकता. ठीक आहे. तर ते काय आहे, आपल्यासाठी एक नवीन अनकम्फर्टेबल सिच्युएशन होते, जेव्हा आपण आपलं होमटाउन सोडून येतो. ठीक आहे. तर तुम्ही ह्या एक्झाम्पलवरून लक्षात ठेवू शकता. तर आपण ऑप्शन्स बघूयात. फीलिंग व्हेरी कम्फर्टेबल अँड हॅपी, खूप आरामात आणि आनंदी वाटणे. नाही, फर्स्ट ऑप्शन नाहीये. बीइंग व्हेरी सक्सेसफुल, खूप यशस्वी. नाहीये थर्ड ऑप्शन. बीइंग व्हेरी इंटेलिजंट, फार हुशार असणे. ऑप्शन डी पण नाहीये. तर त्याचं उत्तर आहे फीलिंग अनकम्फर्टेबल इन अ न्यू सिच्युएशन. ओके. लाइक अ फिश आउट ऑफ वॉटर. द मीनिंग ऑफ इट इज फीलिंग अनकम्फर्टेबल इन अ न्यू सिच्युएशन. ओके. आता नेक्स्ट इडियम बघूयात. ॲट स्नेल पेस. आता पेस म्हणजे चाल. ठीक आहे. आता स्नेल आपल्याला माहित आहे, स्नेल म्हणजे होते गोंगलगाय. ठीक आहे. आता गाय कशी चालते? खूप स्लो चालते, खूप स्लोली चालते ती, हळू-हळू, हळू-हळू, हळू. तिला किती तास लागतात कोणता रोड क्रॉस करायला. ठीक आहे. तर ॲट स्नेल स्पेस जर हा इडियम आला तुमच्या एक्झाममध्ये, तर तुम्ही लक्षात ठेवायचं, की स्नेल चालते कशी? हळू ठीक आहे. तर आपण ऑप्शन बघूयात. ए ऑप्शन आहे व्हेरी फास्ट. नाही. सडनली म्हणजे अचानक होतं. नाहीये. बी ऑप्शन पण नाहीये. ऑप्शन डी बघूयात. इन अ कन्फ्युज्ड मॅनर, गोंधळलेल्या परिस्थितीत काम करणे. नाही. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी, व्हेरी स्लोली. ठीक आहे. आता नेक्स्ट इडियम बघूयात आपण. अ 9 डेज वंडर म्हणजे नवलाईचे 9 दिवस मराठीमध्ये. ठीक आहे. तुम्ही हे लक्षात ठेवू शकता. अ 9 डेज वंडर म्हणजे नवलाईचे 9 दिवस. हिंदीमध्ये जर बघितलं, की 4 दिन की चांदनी. ओके. तुम्ही मूव्हीजमध्ये खूपदा ऐकलेलं असेल. तर आपण 9 डेज वंडर म्हणजे काही क्षणापुरतीच असते ते गोष्ट. ठीक आहे. काही क्षणापुरतीच लोकप्रियता असते किंवा काही क्षणापुरतीच कोणता व्यक्ती फेमस होऊन जातो. जसं आपलं बोर्डचं एक्झाम्पल घ्या. जसं आपल्याला 10th बोर्डमध्ये तुमच्यापैकी ही खूप साऱ्या स्टुडंट्सला 90 प्लस मिळाले असतील 10th बोर्डमध्ये. ठीक आहे. तर काय होतं, आपल्याला बरोबर 9 दिवस आपले रिश्तेदार म्हणू किंवा आपले आजूबाजूचे लोक, आपले शेजारी, आपल्याला बरोबर त्यांनी 9 दिवस काय विचारलं, की "अरे, तुम्हाला किती पर्सेंट मिळाले? अरे, तुम्हाला किती पर्सेंट मिळाले?" ठीक आहे. 10व्या दिवशी सगळं विसरून जातात सगळे. ठीक आहे. तर तुम्ही हे लक्षात ठेवू शकता, की 9 डेजवरून की आपल्याला 9 दिवसच कोणती गोष्ट विचारली जाते किंवा 9 दिवसाचीच काय आहे ती लोकप्रियता आहे. तर ऑप्शन्स बघूयात. अ परमनंट फेम, कायमस्वरूपी कायमस्वरूपी प्रसिद्धी असते का? नाही. रिझल्ट ऑफ हार्ड वर्क, मोठ्या मेहनतीचे फळ आहे का? नाहीये. अ व्हेरी ओल्ड इव्हेंट, जुनी घटना? नाही. तर त्याचा ऑप्शन आहे शॉर्ट लिव्ड फेम और सरप्राईज. अल्पकाळ टिकणारी लोकप्रियता किंवा आश्चर्य. ठीक आहे. अ 9 डेज वंडर. तर नेक्स्ट इडियम बघूया. द ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. आता ॲपल ऑफ डिस्कॉर्ड हे कुठून आलं? हे जे इडियम आहे याची काय स्टोरी आहे? ठीक आहे.
प्रत्येक सेंटेन्सच्या किंवा प्रत्येक इडियमच्या मागे एक स्टोरी असते किंवा कुठून तरी ते आणलेलं असते. कुठल्या नाही कुठल्या बुकमधून किंवा कुठल्या नाही कुठल्या स्टोरीमधून. ठीक आहे, तर ॲपल ऑफ डिस्कॉर्डची स्टोरी मी पटकन सांगते तुम्हाला की काय आहे. काय आहे, देवी देवतांचा विवाह समारंभ होता. ठीक आहे, त्यामध्ये काय झालं की सगळ्यांना बोलवलेलं, पण एका देवीला नव्हतं बोलवलं. मी आता नाव वगैरे नाही सांगत तुम्हाला. तर तिला खूप राग आला की तिला का नाही बोलवलं त्या समारंभामध्ये. तर तिने काय केलं, त्या समारंभामध्ये एक सोन्याचा जो सेब आहे, सोन्याचा ॲपल आहे, तो तिने त्या समारंभामध्ये फेकला आणि त्या ॲपलमध्ये लिहिलं होतं फॉर द फेरिएस्ट. ओके. म्हणजे सगळ्यात सुंदर देवीसाठी तो ॲपल. म्हणजे जो तो ॲपल घेईल ती काय होईल, सगळ्यात सुंदर होईल. ठीक आहे. तर तिथे 3 अशा देवी होत्या ज्या त्या ॲपलसाठी भांडू लागल्या. ठीक आहे. तर ह्या स्टोरीवरूनच हा एक इडियम आलाय, की त्या ॲपलसाठी भांडणे झाले. म्हणजे ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. ठीक आहे. म्हणजे भांडणाचे किंवा वादाचे कारण म्हणजे होते ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. एक नॉर्मल एक्झाम्पल आपण घेऊ शकतो आपल्या घरचं. आपल्या घरी एकच सेब होता. माझा भाऊ आणि मी त्या सेबासाठी भांडू लागलो. ठीक आहे. द ॲपल ऑफ डिस्कॉर्ड. ऑप्शन्स बघूयात. हॅपी मॅटर होते का? नाही. आनंदाची गोष्ट आहे का? नाही. ग्रेट सक्सेस, मोठे यश? नाही. कॉज ऑफ लव्ह, प्रेमाचे कारण? नाही. तर त्याचं उत्तर आहे कॉज ऑफ क्वेरल ऑर डिस्प्यूट, म्हणजे भांडणाचे कारण. ॲपल ऑफ डिस्कॉर्डला लक्षात ठेवा तुम्ही की भांडणाचे आणि वादाचे कारण. ठीक आहे. तर नेक्स्ट इडियम बघूयात आपण. हॅल्शियॉन डेज. आता हॅल्शियॉन डेज म्हणजे काय? आता हॅल्शियॉन डेज म्हणजे होतं की शांत, आनंदी आणि सुखाचे दिवस. म्हणजे जिथे त्या दिवसामध्ये ना आपल्याला कोणती टेन्शन असते, ना कोणत्या गोष्टीची जबाबदारी असते, ना कोणत्या गोष्टीचं प्रेशर असतं. आता कॉलेजमध्ये बघा, आपण कॉलेजमध्ये हॅल्शियॉनला तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, की कॉलेजमध्ये फक्त आपण हाय हॅलो करायचो, मस्ती करायचो, टिफिन घेऊन जायचो, टिफिन खायचो आणि घरी यायचो. आपला होमवर्क करायचो किंवा जे आपल्याला असाइनमेंट आहे ती द्यायचो आणि राहायचो. ठीक आहे. जसं तुम्ही इथे मी फोटो लावलेला आहे. ठीक आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता हॅल्शियॉन डेज म्हणजे हाय हॅलो करण्याचे दिवस. ठीक आहे. ऑप्शन बघूयात. डेज ऑफ स्ट्रगल. इथे ऑप्शन थोडं हे झालंय. डेज ऑफ स्ट्रगल म्हणजे होतं की आपल्याला कष्ट करण्याचे दिवस. ठीक आहे. कष्ट करण्याचे दिवस. जसे आता आपले सुरू आहे. आपण स्ट्रगलच करत आहोत, स्ट्रगलिंग फेजमध्ये. तर याचं ऑप्शन ए नाहीये. डेज ऑफ फिअर, भीतीचे दिवस? नाही. डेज ऑफ पीस अँड हॅपीनेस, शांत, आनंदी आणि सुखाचे दिवस. तर हॅल्शियॉन डेज म्हणजे काय होते? शांत, आनंदी आणि सुखाचे दिवस. ओके. तर नेक्स्ट इडियम बघूया. हॅमर अँड टॉंग्स. आता हॅमर म्हणजे होते हातोडी आणि टॉंग्स म्हणजे होते हे इथे बघा. हा हा जो व्यक्ती आहे, मी फोटो लावलेली आहे, त्याच्या उजव्या हातात टॉंग आहे आणि डाव्या हातात हातोडी आहे. ठीक आहे. तर आपण असं लक्षात ठेवू शकतो की हॅमर आणि टॉंग्स म्हणजे हातोडी आणि टॉंग्स ला जर आपण त्यांनी काम केलं तर आपल्यामध्ये खूप जास्त एनर्जी लागेल. ओके. म्हणजे खूप ताकद लागेल आपल्याला. ठीक आहे. खूप जास्त फोर्स लागेल. जोमात काम करावं लागेल. ठीक आहे. तर त्याचं उत्तर आहे विथ ग्रेट एनर्जी अँड फोर्स. म्हणजे हॅमर आणि टॉंग्सनी जर काम करायचं असेल तर आपल्यामध्ये खूप एनर्जी लागणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. मला सांगा, हॅमर आणि टॉंग्स ह्या ज्या वस्तू आहेत त्या खूप भारी असतात, लोखंडाच्या असतात. त्या वस्तूंशी म्हणजे नॉर्मल व्यक्ती काम करू शकतो का? म्हणजे ज्याच्यामध्ये एनर्जी नाहीये? नाही ना. तर तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवा, की असा व्यक्ती जो खूप जोमाने काम करत आहे, हॅमर आणि टॉंग्स घेऊन. ठीक आहे. तर त्याचा ऑप्शन आहे ऑप्शन सी विथ ग्रेट एनर्जी अँड फोर्स. ऑप्शन ए पण नाहीये, स्लोली अँड केअरफुली नाही. ऑप्शन बी पण नाहीये, विदाऊट इंटरेस्ट, रस न घेता. ऑप्शन डी पण नाहीये, इन सायलेन्स. ठीक आहे. ओके. तर हॅमर अँड टॉंग्स म्हणजे होतं विथ ग्रेट एनर्जी अँड फोर्स. आता नेक्स्ट इडियम बघूया. हँग बाय अ थ्रेड. आता हँग म्हणजे होते लटकणे. ठीक आहे. आणि थ्रेड म्हणजे होते धागा. ठीक आहे. आता मला सांगा, जर कोणत्याही व्यक्तीला धाग्याने जर आपण लटकवलं, तर मला सांगा धागा किती नाजूक असतो. तर त्याला लटकवला आणि तो खाली पडू शकतो ना. म्हणजे ते सिच्युएशन खूप डेंजरस आहे, धोकादायक सिच्युएशन आहे. ओके. जर धाग्याने कोणत्या व्यक्तीला म्हणा किंवा धाग्याने आपण कोणतं सामानही बांधून ठेवलं घरी, तर 101% चान्सेस आहे की ते सामान किंवा ते वस्तू खाली पडून जाईल किंवा ते नाजूक स्थिती होऊन जाईल. ठीक आहे. म्हणजे आपण नाही ठेवू शकत. ठीक आहे. तर त्याचे ऑप्शन्स बघूयात. व्हेरी सेफ, हळू आणि काळजीपूर्वक, तर नाही. फुली सक्सेसफुल, पूर्ण यशस्वी, नाही. वेल प्लॅन, चांगल्या प्रकारे नियोजित,
ऑप्शन डी पण नाही. तर त्याचं ऑप्शन आहे ऑप्शन बी. इन अ व्हेरी डेंजरस ऑन अनसर्टन सिच्युएशन. अत्यंत धोकादायक आणि नाजूक परिस्थिती. ठीक आहे, ऑप्शन बी. ऑब्व्हियस गोष्ट आहे. तर नाजूक धाग्यावर आपण अवलंबून नाही राहू शकत, की ते जे व्यक्ती आहे किंवा ती वस्तू पकडून ठेवेल. म्हणजे ते धोकादायक सिच्युएशन आहे. ते धागा कधीही तुटू शकतो आणि त्या व्यक्तीचा कधीही जीव जाऊ शकतो. हे बघा, मी इथे फोटो लावला आहे. ह्या माणसाला काय थ्रेडनी, हे थ्रेड आहे, पतलीसी थ्रेड आहे, त्याला त्यांनी बांधून ठेवलेला आहे. ठीक आहे. आता नेक्स्ट इडियम बघूया. ॲपल ऑफ वन्स आय. आता ॲपल ऑफ डिस्कॉर्ड बघितलं. ॲपल ऑफ डिस्कॉर्ड म्हणजे काय होतं? वादाचे कारण. ठीक आहे. आता ॲपल ऑफ वन्स आय पाहू की काय होतं. ॲपल ऑफ वन्स आय जर आपण म्हणू शकतो, हिंदीमध्ये त्याची एक म्हण आहे ॲपल ऑफ वन्स आयची. काय म्हणू शकतो, आँखों का तारा. तर इंग्लिशमध्ये आहे आँखों का सेब. ठीक आहे. तर म्हणजे असा व्यक्ती जो खूप फेव्हरेट आहे. ॲपल ऑफ वन आहे. जसं की आपण लक्षात ठेवू शकतो, की मला ॲपल खूप आवडते. ठीक आहे, म्हणजे अत्यंत फेव्हरेट. आणि डॉक्टर हे रेकमेंड करते ना आपल्याला, की ॲपल खा रोज. ॲन ॲपल अ डे कीप्स अ डॉक्टर अवे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण लक्षात ठेवू शकतो, की डॉक्टरांचं पण फेव्हरेट आहे बा ते ॲपल, कारण डॉक्टर सजेस्ट करते आणि आपल्यालाही आवडते. ठीक आहे. तर आपण ऑप्शन्स बघूयात. ॲन एनिमी म्हणजे शत्रू आहे का? नाही. अ युजलेस पर्सन निरुपयोगी व्यक्ती का? नाही. अ स्ट्रेंजर, स्ट्रेंजर म्हणजे अनोळखी होते हे लक्षात ठेवा. तर त्याचं ऑप्शन डी पण नाहीये. तर त्याचं ऑप्शन आहे ऑप्शन सी. अ व्हेरी डिअर ऑर फेव्हरेट पर्सन. अत्यंत लाडकी, जिव्हाळ्याची व्यक्ती. जसं आपल्या घरी आपण सगळ्यांचे फेव्हरेट असतो. ठीक आहे. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. ठीक आहे. हे बघा, ह्या बाईच्या डोळ्यांमध्ये ॲपलचे फोटोज लावले आहे मी. म्हणजे काय आहे, खूप जास्त फेव्हरेट व्यक्ती. तर आपण इडियम बघूया. 8वं इडियम आहे आपलं काउच पोटॅटो. आता काउच पोटॅटोला आपण कसं लक्षात ठेवायचं? आता पोटॅटो, आता मला सांगा, पोटॅटो आपल्याला काय असा लठ्ठ असतो ना पोटॅटो, म्हणजे चांगला जाड असतो पोटॅटो. बारीक नसतं ना. लेडीज फिंगर बारीक असते, भिंडी बारीक असते, पण पोटॅटो जाड असतो. ठीक आहे. तर मग मला सांगा, पोटॅटो जाड असतो, तर जाड व्यक्तीमध्ये तेवढी एनर्जी पण नाही राहत. तो असा काय म्हणू शकतो, एकदम असं काम पण नाही करत जाड व्यक्ती. एकदम बसून राहतो, खात राहतो. ठीक आहे. तर काउच पोटॅटोला तुम्ही असं लक्षात ठेवू शकता, की असा व्यक्ती जो फक्त बसतो, खातो टीव्ही समोर आणि टीव्ही बघतो. ठीक आहे. तर त्याचे ऑप्शन्स बघूयात आपण. अ हार्ड वर्किंग पर्सन, कष्टाळू व्यक्ती आहे का? जर तो कष्टाळू असता तर तो लठ्ठ नसता. ठीक आहे. असं नाहीये की लठ्ठ व्यक्ती कष्टाळू राहत नाही. मला असं म्हणायचं नाहीये. पण मी असं सांगत आहे, की तो व्यक्ती काय आहे, लठ्ठ आहे आणि काय म्हणू शकतो, म्हणजे तुम्ही इडियमला लक्षात ठेवण्यासाठी हे लक्षात ठेवू शकता, की काय म्हणतो, की एक आळशी व्यक्ती आहे, जो फक्त आपलं जे वेळ आहे, तो फक्त टीव्ही समोर बसतो आणि बस खात राहतो. सगळा वेळ आपला टीव्ही समोर तो घालवतो. ठीक आहे. तर ऑप्शन बी आहे अ स्पोर्ट्समॅन. नाही ऑप्शन. तर ऑप्शन सी आहे अ लेझी पर्सन हू स्पेंड्स टाईम वॉचिंग टीव्ही. म्हणजे असा व्यक्ती जो फक्त काय करतो? फक्त टीव्ही पाहतो आणि खूप आळशी व्यक्ती. काउच पोटॅटो म्हणजे अत्यंत आळशी व्यक्ती. ठीक आहे. आता ऑप्शन डी फार्मर नाही. ठीक आहे. तर त्याचं ऑप्शन आहे ऑप्शन सी. अ लेझी पर्सन हू स्पेंड्स टाईम वॉचिंग टीव्ही. आलू काय असतो? आलू लठ्ठ असतो, म्हणून काय आलू काय आहे? लेझी आहे. असं तुम्ही लक्षात ठेवू शकता. फक्त लक्षात ठेवण्यासाठी. आता आता 9th इडियम आहे. टू बी फुल ऑफ बीन्स. आता फुल ऑफ बीन्स म्हणजे काय? आता फुल म्हणजे भरलेलं आणि बीन्स म्हणजे बीन्सला आपण कसं लक्षात ठेवू इथे? बीन्सला आपण जेवणाच्या पद्धतीने लक्षात ठेवू, की जर आपण जेवण केलं, जर आपण फुल जेवण केलेलं आहे, मस्त आपण पोट भरून जेवलेलं आहे, आवडतं जे पदार्थ बनवले होते आईने ते आपण खाल्ले आहे, म्हणजे काय आहे, आपण फुल एनर्जेटिक आहोत, आपण उत्साही आहोत, जोमाने भरलेले आहोत. तर फुल ऑफ बीन्सला तुम्ही लक्षात ठेवू शकता, की भरलेलो आहोत बा आपण, मस्त जेवण खाऊन भरलेलो आहोत. तर मला आता जेवण झालेलं आहे. आता मी खूप उत्साही आहे आणि मी आता जोमाने माझं काम करणार आहे. मी आता जोमाने अभ्यास करणार आहे. ठीक आहे. ऑप्शन्स बघूयात. व्हेरी टायर्ड नाही. खूप थकलेला, टायर्ड म्हणजे थकलेला. ऑप्शन सी बघूयात. व्हेरी अँग्री तर नाही. खूप रागावलेला होते का? नाही. अँग्री म्हणजे रागावलेला. सिक म्हणजे आजारी. ऑप्शन डी पण नाहीये. तर त्याचं ऑप्शन आहे ऑप्शन बी. व्हेरी एनर्जेटिक अँड एन्थुसियास्टिक म्हणजे खूप उत्साही व जोमाने भरलेला. ठीक आहे. तुम्ही अशा पद्धतीने लक्षात ठेवू शकता. फुल ऑफ बीन्स. ओके. आता आपला लास्ट इडियम आहे. 10th इडियम आहे. ओके.
आपण 10च इडियम घेणार आहोत. मी लास्ट लेक्चरमध्ये पण सांगितलेलं. आणि तुम्हाला हे इडियम्स कसे वाटले हे तुम्ही प्लीज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुमचं जर काही सजेशन असेल लेक्चर्सवर तर तेही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. ठीक आहे. आता 10th इडियम बघूया. तर 10th इडियम आहे क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. ठीक आहे. क्राय म्हणजे रडणे, स्पिल्ड म्हणजे सांडलेलं, मिल्क म्हणजे दूध. आता मला सांगा जर दूध सांडलं फॉर एक्झाम्पल आपल्या हातून आणता सांडलं मार्केटमधून, तर मला सांगा की ते दूध आपण पुन्हा त्या भांड्यामध्ये किंवा त्या कॅरी बॅगमध्ये आपण टाकू शकतो का? नाही टाकू शकत. तर मग त्या गोष्टीवर रडण्याचा काही अर्थच नाही आहे. ठीक आहे. म्हणजे जे गोष्ट आपण बदलू शकत नाही, त्या गोष्टीवर दुःखी होण्याचा काही अर्थ नाही आहे. तर क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्कचा अर्थ तेच होतं, की बदलता न येणाऱ्या गोष्टीवर दुःखी होणे. म्हणजे जी गोष्ट आपण नाही बदलवू शकत त्या गोष्टीवर दुःखी होणे म्हणजे क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. ठीक आहे. आता ऑप्शन्स बघूया. टू प्लॅन फॉर फ्युचर भविष्यासाठी योजना करणे तर नाही. टू सेलिब्रेट सक्सेस यश साजरे करणे तर नाही. ऑप्शन सी आहे त्याचं उत्तर. टू फील सॅड अबाउट समथिंग दॅट कॅन नॉट बी चेंज. म्हणजे बदलता न येणाऱ्या गोष्टीवर दुःखी होणे म्हणजे क्राय ओव्हर स्पिल्ड मिल्क. सांडलेलं मिल्क आपण पुन्हा उचलू शकत नाही. ठीक आहे. तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन सी. ऑप्शन डी टू करेक्ट अ मिस्टेक तर नाही. ठीक आहे. तर मित्रांनो हे होते आजचे आपले 10 इडियम्स. आय होप तुम्हाला समजलं असेल. आशा आहे मी तुम्हाला अजून नवीन पद्धतीने ते मी सांगण्याचा प्रयत्न केला. ते तुम्हाला आवडलेलं असेल. तर तुम्हाला या लेक्चरचे जे नोट्स आहे, PDF आहे, तो तुम्हाला स्मार्ट अभ्यास या टेलिग्राम चॅनलवर भेटून जाईल. हे आहे आमचं टेलिग्राम चॅनल. सो तुम्ही त्या टेलिग्राम चॅनलला जॉइन करा. असेच नवीन-नवीन इडियम शिकत राहा. ओके. सो थँक यू सो मच. सो कीप लर्निंग, कीप गोइंग.